मुलांना मी सुरवंटापासून फुलपाखरू कसं तयार होते ते प्रत्यक्ष मी व्हिडिओतून आणि स्पष्टीकरणातून समजावून सांगितलं होतं. आता प्रत्यक्ष हा विद्यार्थी फुलपाखरू कसं तयार होते आणि कशा पद्धतीने तो सांगतोय ते आपण पाहू. फुलपाखरू कसं तयार होते. सुरवंटासारखा एक किडा असतो. तो पानावर लागतो. तो अंडी घालतो. पानांवर अंडी घालतो. छोटे छोटे सुरवंट बाहेर निघतात. ते पानं खाऊन मोठे होतात. झाडाच्या पानावर अडकून चिकट आवरण तयार करतात. 8-10 दिवसांनी त्यांना फुलपाखरू तयार होते. फुलपाखरूचे पंख चिकटलेले असतात. हळूहळू त्याचे पंख मोकळे होतात. असे अनेक फुलपाखरू तयार होतात. रंगीबिरंगी. बघा, फुलपाखरू सुरवंटापासून तयार करण्याची जी अवस्था आहे ती सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्याने व्यवस्थितपणे त्याच्या शब्दामध्ये मी ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीने वेगळ्या शब्दामध्ये तो व्यक्त झालेला आहे. आणि हा इयत्ता दुसरीचा विद्यार्थी आहे. म्हणजे हळूहळू या विद्यार्थ्यांमध्ये शब्दसंपदा वाढत आहे. त्याच्यासाठी आपल्याला खूप खूप सरावाची गरज आहे. पोरा, तू छान सांगितलं. व्हेरी गुड.